हॅलो सखी, सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी अतिशय पौष्टिक, चविष्ट, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असणारं, गुणकारी असं भरपूर कॅल्शियमयुक्त शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहे. आणि हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल इतकं छान असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. इथे मी ताज्या शेवग्याच्या शेंगा अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. 2 मोठ्या शेंगांचे 4 तुकडे करून घेतलेत. जाड असल्या तरी कोवळ्या आणि खूप मांसल आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात गर निघतो. मी शेंगांची सर्व साल काढणार नाही, तशीच ठेवणार आहे. आणि आता याचे पुन्हा 2 तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे गर काढायला सोपं जातं. मोठ्या मोठ्या आकारात शेंगा कट केल्या तर. पातेल्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 3 व्यक्तींना पुरेल इतकं सूप बनवायचं आहे. यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या. एक छोट्या कांद्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे. एक टॅमॅटोसुद्धा कट करून घेतलेला आहे, तो पण घालून घ्यायचा आहे. आणि एकच हिरवी मिरची घालायची. सूप जास्त तिखट चांगलं लागत नाही, त्यामुळे एकच मिरची घालायची. 2 काळी मिरी टाकलेली आहे. फक्त 2 चिमूट आता यामध्ये हळद घालून घ्यायची. 2च चिमूट घालायची, त्यापेक्षा जास्त नाही. आणि मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. कोवळ्या शेंगा आहेत, त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही. झाकण ठेवायचं आणि शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर. शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि टॅमॅटो आणि कांदासुद्धा सॉफ्ट झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं साहित्य कोमट होऊ द्यायचं आहे. आणि यातल्या शेंगा ज्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. यातला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. थोड्याशा कोमट झाल्या की अशा पद्धतीने चमच्याने पूर्ण गर काढून घ्यायचा आहे. शेंगा जाड आणि मांसल असल्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात गर निघणार आहे. आणि या शेंगांची चवसुद्धा खूप छान आहे, त्यामुळे सूपसुद्धा खूपच छान होणार आहे. शेवग्याच्या शेंगा, फुले, पानं यांना आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. यांचा आहारात नियमित वापर केल्याने पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात, रक्ताची कमतरता दूर होते, प्रतिकारशक्ती वाढते, कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब सामान्य राहतो. कॅल्शियम बरोबरच यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आहे. आणि याचा वापर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हे सूपसुद्धा खूपच पौष्टिक असं असणार आहे. गर काढून झालेला आहे आणि आता मिक्सरमध्ये शिजलेला कांदा, टॅमॅटो, मिरची आणि हा गर घालून घ्यायचा आहे. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, शेंगा शिजवलेलं, आणि एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे. जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं. आणि शिजवलेल्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हे गाळणीने गाळून घेऊ शकता, पण हे खूप बारीक वाटल्याने मला गरज वाटत नाही गाळून घेण्याची. अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करायचं. तुम्हाला घट्ट सूप हवं असेल तर 1 चमचा पूर्ण घ्या, पण सूप पातळच छान वाटतं, खूप घट्ट सूप नाही चांगलं वाटत. आता पातेल्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. फोडणी दिलेल्या सूपची चव खूप छान लागते. राई जिरं घालून घ्यायचं आणि एकदम बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचा आहे. थोडासा हिंग घालायचा आणि सूप घालून घ्यायचं आहे. शेंगा शिजत असतानाच लसूण घातला तरी चालतो, जर तुम्हाला प्लेन सूप हवं असलं तर. पण असं फोडणी दिलेलं सूप चवीला खूप छान लागतं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. अर्धा चमचा साखर घालायची आहे. थोडंसं अद्रक किसून घालायचं आणि पळीने ढवळून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी हिरवीगार कोथिंबीर कट करून घालायची. तुम्ही कोथिंबीर वाटणातसुद्धा घालू शकता.
तुमच्या आवडीनुसार. आणि याला उकळी फुटू द्यायची आहे. उकळी फुटली की गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट सूप चांगलं उकळून घ्यायचं आहे. सूप चांगलं उकळलं पाहिजे म्हणजे त्याची चवसुद्धा खूप छान लागते. घट्ट पातळ बघून थोडंसं पाणी घालायचं. मला पातळ सूप आवडतं त्यामुळे मी पातळच बनवणार आहे. म्हणजे खूप पाण्यासारखंही नाही बनवायचं. 2 ते 3 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. सूप आपलं चांगलं उकळलं आहे. उकळी शांत झाली की यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. सूप अजून चटपटीत होतं, खूप छान लागतं. आपलं गरमागरम, पौष्टिक, चविष्ट, कॅल्शियमयुक्त गुणकारी सूप तयार झालेलं आहे. आणि हे केल्याबरोबर गरमच प्यायला छान लागतं. आणि थकवा आलेला असेल तर हे सूप पिल्यानंतर लगेचच गायब होतो. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हे सूप खूप आवडलं असणार आणि आवडलं असेल तर लगेचच एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रियजनांना, मित्रांना. थँक यू. बाय.